निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। आपल्या या फळेगाव मधील हे पाटील परिवार, जाधव परिवार, या पाटील परिवाराचे पिता श्री कैलासवासी मारुती काथोड जाधव पाटील बाबांना रविवार दिनांक 21/12/2025 रोजी देवाज्ञा झाली। त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। बाबांच्या पश्चात बाबांचे भाऊ असतील, अर्थात श्री कुंडलिक काथोड जाधव, बाबांची मुलं असतील राजेश मारुती जाधव, पुतणे असेल शरद कुंडलिक जाधव, कैलास कुंडलिक जाधव, बाबांची मुलगी अंजना जगदीश कारले, त्याचप्रमाणे बाबांची पुतणी भारती विलास ठाकरे, आदी करून हा संपूर्ण पाटील परिवार, ग्रामस्थ मंडळी, आप्तेष्ट आणि मित्र परिवार या ठिकाणी बाबांचं देहावसन झाल्यानंतर याच पाटील परिवारातील गोपाल शेठ जाधव यांनी संपर्क केला आणि या सेवेविषयी माहिती दिली, या सेवेविषयी सांगितलं आणि या सेवेच्या योगाने आज तुमचं सगळ्यांचं या ठिकाणी दर्शन घडतंय। सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो। खरं तर बाबांनी या ठिकाणी कार्य करत असताना अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं। त्या पाटील परिवारामध्ये कार्य करत असताना जेवढं काही चांगलं वागता येईल, चांगलं जगता येईल तेवढं चांगलं वागणं जगण्याचा प्रयत्न केला। आपल्या मुलांचं संगोपन केलं, मुलांवर चांगल्या प्रकारे संस्कार केले आणि जेवढं चांगलं वागता येईल, जगता येईल अशा प्रकारे प्रयत्न करून सृष्टीच्या नियमाप्रमाणे यद्दष्टम तद्नष्टम, जे दिसतंय ते नाचतंय, देह नाशिवंत आहे, जाणार आहे, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, या उक्तीप्रमाणे तुम्हा मला प्रत्येकाला जावंच लागणार आहे। प्रत्येकाची वेळ वेगवेगळी आहे। त्याचप्रमाणे बाबांनी तुमचा आमचा रविवार दिनांक साधारणतः 21/12/2025 रोजी तुमचा आमचा निरोप घेतला। त्यांना अल्पशा आजाराने त्यांचं निधन झालं। खरं तर या ठिकाणी विधात्याने सृष्टीची निर्मिती करत असताना 4 प्रकारची युग निर्माण केली: कृतायुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग। या 4ही प्रकारची युग निर्माण करत असताना 4ही प्रकारच्या युगाची राहटी वेगवेगळी आहे। 4ही प्रकारच्या युगाचं कार्य वेगवेगळं आहे। कृतायुगाला म्हटलं जातंय सत्ययुग। सत्ययुग म्हणजे जे पोटात तेच ओठात, जसं बोलणार तसंच वागणार आणि जसं वागणार त्याचप्रमाणे त्याला प्राप्ती मिळणार, त्याचप्रमाणे त्याला जे काही असेल ते प्राप्त होणार, अशा प्रकारचं ते सत्ययुग। आणि त्या युगामध्ये जर पाहायला गेलं तर असं वर्णन केलेलं आहे अनेक पुराणांमध्ये, शास्त्रांमध्ये, अनेक ग्रंथांमध्ये। 100% पुण्य होतं त्या वेळेला। 100% पुण्य कर्म करणारी माणसं होती, नीतीने वागणारी माणसं होती, धर्म आचरण करणारी माणसं होती, धर्माने वागणारी माणसं होती। कुठल्याही प्रकारचा द्वेष मत्सर घडत नव्हता, तिरस्कार घडत नव्हता, निंदा नालिस्ती घडत नव्हती, बरं का। अशा प्रकारे अगदी 100% त्या ठिकाणी पुण्य कार्य घडत होतं, म्हणून त्या युगाला नाव होतं सत्ययुग। त्रेतायुगामध्ये थोडं पाप आलं 25%, बरं का। आणि मग त्या ठिकाणी 25% पाप आल्यामुळे त्या ठिकाणी त्याप्रमाणे वागणं जगणं माणसाचं झालं, त्याप्रमाणे राहणं माणसाचं झालं। आणि म्हणून मग प्रत्येक युगामध्ये काय झालं माहितीये का, माणसाचं जगणं वागणं बदलल्यामुळे, माणसाचं राहणं बदलल्यामुळे अध्यात्माची साधनही बदलली गेली बाबा, बरं का। साधनही बदलली गेली। कारण ज्याप्रमाणे आम्ही आमच्या जीवनाचा प्रवास करत असताना आम्ही काय निमित्ताने प्रवास करतोय त्याप्रमाणे आमची साधनं असतात, बरोबर आहे की नाही। कशा निमित्तानं आम्ही प्रवास करतोय त्या प्रकारे साधनं असतात। आम्हाला जर काही कामानिमित्त जर इथून खडवलीला जायचं असेल तर त्यासाठी आम्ही दुचाकीवर जरी गेलो, 2 व्हीलरवर जरी गेलो तरी काही फरक पडत नाही, बरं का। पण तिकडनं काहीतरी वस्तू जर आम्हाला आणायची असतील, जास्त प्रकारचं साहित्य जर आम्हाला आणायचं असेल, किंवा इकडनं जर काही आम्हाला जास्त प्रकारचं साहित्य न्यायचं असेल तर त्यासाठी ते वाहन बदलावं लागतंय, आम्हाला साधन बदलावं लागतंय। प्रवास आमचा असतो पण साधन बदलावं लागतंय। तिकडनं जर डबर आणायचं असेल किंवा इकडनं जर डबर न्यायचं असेल तर त्यासाठी आम्हाला ट्रकचीच व्यवस्था करावी लागणार आहे। जर काही सामान तिकडून आम्हाला इकडे आणायचं असेल, काही इकडून तिकडे न्यायचं असेल तर त्यासाठी पिकअप असेल, अजून काही टेम्पो असेल, रिक्षा टेम्पो असेल,
त्याची आम्हाला व्यवस्था करावी लागणार आहे. आम्हाला जर काही कामानिमित्त कार्यानिमित्त जर कुठे जायचं असेल, एक 10-12 जण जर असतील तर त्याप्रमाणे आम्हाला त्या वाहनाची व्यवस्था करावी लागते, बरं का. आमचं वाहन बदलत असतंय, साधन बदलत असतंय. तसं आम्ही आमची कर्म करत असताना, जगत असताना, वागत असताना जशी आमची कर्म बदलली जातात ना, त्याप्रमाणे अध्यात्माची साधनं सुद्धा बदलली जातात, परमार्थ करण्याची साधनं सुद्धा बदलली जातात. मग आता कृतामध्ये काय होतं तर ध्यानाला महत्व होतं. त्यावेळेला सुद्धा नामस्मरण घडायचं, कारण प्रल्हादाने नामस्मरण करूनच त्याचा उद्धार झाला त्यावेळेला. पण साधन काय होतं, ध्यान धारणा हे साधन होतं, बरं का. त्याचप्रमाणे त्रेतामध्ये होम हवनाला महत्व होतं, होम हवन करणं हे साधन होतं. द्वापारामध्ये कार्य करत असताना द्वापारामध्ये कर्मकांडाला महत्व होतं, बरं का. त्यावेळेला कर्मकांडाला महत्व होतं द्वापारामध्ये. आता या तिन्ही युगाचा जर निवड आपण घेतला किंवा तिन्ही युगाचा जर विचार केला तर कृतायुगाला भरपूर आयुष्य दिलं होतं भगवंताने, बरं का. जवळजवळ 17,28,000 वर्ष आयुष्य कोणाला होतं, कृतायुगाला. 17,28,000 वर्ष कृतायुगाला. कारण त्यावेळेला माणसालाही तेवढंच आयुष्य होतं आणि जगणं वागणंही त्याप्रमाणे होतं माणसाचं. त्याच्या पुढे त्याच्यानंतर जर पाहायला गेलं तर त्रेतायुगामध्ये थोडस पाप आल्यामुळे 25% पाप आल्यामुळे 25% आयुष्यही कमी केलं. 12,96,000 वर्ष आयुष्य दिलं त्रेतायुगाला. द्वापार युगामध्ये 50% पाप 50% पुण्य असल्यामुळे डायरेक्ट 50% आयुष्य कमी केलं. 8,64,000 वर्ष द्वापार युगाचं. आता ज्या युगामध्ये आपण कार्य करतो या युगाला काय म्हणतात बरं, हा कलियुग म्हणतात, बरोबर आहे की नाही, कलियुग म्हणतात याला. आता कलियुगामध्ये जर आम्ही कार्य करतोय तर माणसाचं जगणं वागणं कसं आहे बरं. आता हे जगणं वागणं बदललं ना की आम्ही लगेच बोलतोय सगळा बदलला, हो सगळं बदललं बोलतो की ना आपण. पूर्वीसारखं काही राहिलंच नाही. समाजकारणापासून, राजकारणापासून, अध्यात्मापासून सगळंच बदललं. अध्यात्मापासून बदललं, ऐकताय ना. राजकारण तर बदललं, समाजकारण तर बदललं. राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन माणसाचा बदलला, समाजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन माणसाकडे बदलला. पण आध्यात्मिक क्षेत्राचा जरी विचार केला तरी सुद्धा आमचं जगणं वागणं जर आम्ही बघितलं, आमचं राहणं जर आम्ही बघितलं तर ते सुद्धा आम्हाला कुठेतरी बदललेलंच पाहायला मिळतंय. आणि म्हणून याला कलियुग म्हटलं जातंय, कलियुग म्हटलं जातंय, बरं का. आता आमचा पाहण्याचा दृष्टिकोन काय माहितीये काय, कलियुगामध्ये आम्ही श्रीमंत कोणाला समजतोय, ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे, भरपूर संपत्ती आहे, गाड्या घोड्या बंगला माडे सगळं काही भरपूर आहे ना, त्याला आम्ही काय म्हणतो, श्रीमंत म्हणतो, बरोबर आहे की नाही. त्याला आपण श्रीमंत म्हणतो बाबा, बरोबर आहे की नाही. पण मला सांगा, एखादा दुकानदार आहे, मोठा दुकान आहे त्याचा, मोठा दुकान आहे कसला तरी, मोठा व्यापारी आहे तो, भरपूर गर्दी असते, भरपूर गर्दी असते. पण त्याच्याकडे पगाराने काम करणारा त्याचा नोकर, ऐकताय ना, त्याच्याकडे पगाराने काम करणारा त्याचा नोकर, पगार किती, 10,000 12,000, ऐकताय, 10,000 12,000 असलेला तो पगारी नोकर एकदा 1 वाजली की मालकाला हात जोडतो आणि काय सांगतो, मालक जेवायची वेळ झालेली आहे, मी आता जेवून येतोय, तोपर्यंत तुम्ही बघा, बरोबर आहे. 3 वाजता एक गिराईक येतो, हा माणूस किती वाजता जेवायला गेला, 1 वाजता जेवून आला. 3 वाजता एखादा गिराईक येतो, तो त्या मालकाच्या ओळखीचा असतो, तो पटकन बोलतो, काय मग शेठ जेवले का, आम्हाला कुठे जेवायला वेळ, आता 3 3:30 वाजता वेळ मिळाली तर. मला सांगा, हा 1,20,000 दिवसाला कमवणारा धंदा असलेला माणूस, कमवणारा आणि धंदा असलेला माणूस, आणि तो 12,000 रुपये पगाराचा माणूस, म्हणजे 12,000च्या किती पटीने हा दिवसाला घेतोय हातामध्ये, 10 पटीने. श्रीमंत कोण, 1 वाजता जेवलाय तो, का 3 वाजलं तरी अजून जेवायला भेटला नाही तो, कोण श्रीमंत. बरं, त्यातही कदाचित जर कधीतरी मालक आणि नोकर जर एकत्र जेवायला बसले तर मालकाच्या समवयीन आहेत दोघे पण, बरं का, वय दोघांचं सेम आहे बाबा, मालकाचं पण वय तेच आहे ना, नोकराचं पण वय तेच आहे. दोघं जर एकत्र कधी जेवायला बसले तर नोकराच्या पत्रावळीमध्ये किंवा नोकराच्या ताटामध्ये गुलाबजाम असतो, जिलेबी असते, अजून काहीतरी गोडधोड पदार्थ असतात, आणि ते मालकाने बाजूला केलेले असतात. जर नोकराने आग्रह केला तर तो बोलतो, दादा हे जर मी खाल्ले
मग मला सांगा, श्रीमंत कोण? खाणारा का बाजूला करणारा? खाणारा का बाजूला करणारा? अशा अनेक गोष्टी आहेत, अनेक गोष्टी आहेत. आमचा पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे ना, तो वेगळ्या प्रकारचा आहे. आता आम्ही सृष्टीकडे काय पाहतोय? संपूर्ण सृष्टी बदलली असा बोलतोय आपण, बोलतोय की नाही? संपूर्ण सृष्टी बदलली. पण मला सांगा, संपूर्ण सृष्टी बदलली की माणसाचं पाहण्याची दृष्टी बदलली? दृष्टी का सृष्टी? आंब्याला आंबे येतात का चिकू? आंबच राहतात ना भाई, बरोबर आहे की नाही? फणसाला फणसच येतात की नाही? फणसाला फणसच येतात की नाही? चिकूला चिकूच येतात की नाही? बरोबर आहे की नाही? ज्या सृष्टीवर श्रीराम प्रभूंनी कार्य केलं ते आजही आपल्याला पृथ्वीवर पाहायला मिळतंय की नाही माऊली? पांडवकालीन मंदिरं पाहायला मिळतात की नाही? आपल्या बाजूलाच असलेलं गोरजेश्वराचं मंदिर कधीच आहे ते? पांडवकालीन आहे ना बाबा, बरोबर आहे की नाही? पांडवकालीन आहे की नाही? काही कीर्ती अजून सुद्धा द्वापारामध्ये केलेल्या पांडवांनी आजही आम्हाला पाहायला मिळतात. म्हणजे पृथ्वी बदलली का? त्यांना ज्या आकाशाने छाया दिली तोच आकाश आहे ना? त्यांना श्वास घ्यायला जो वायू लागायचा तोच वायू आहे ना? ते जे पाणी पिऊन कार्य केलं तेच पाणी आज आपण पितोय ना? आपण काय म्हणतो? सृष्टी बदलली. सृष्टी नाही बदलली, सृष्टी आहे तशीच आहे, जशी आहे तशीच आहे. पाहताना माणसाची दृष्टी बदललेली आहे. काय बदललेली आहे? दृष्टी बदललेली आहे माणसाची, कारण आमचा दृष्टिकोन बदललेला आहे. बरं का? पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. आजही जर पाहायला गेलं, प्राण्या पक्ष्यांकडे जर आम्ही बघितलं तर जे कार्य पूर्वी करायचे त्याच पद्धतीचं कार्य आजही करतात ते. बरं का? माणसाकडे जर आम्ही बघितलं, माणसाचा जर विचार केला तर माणसाची सकाळी उजेडल्यापासून ते झोपेपर्यंत, तो जागा झाल्यापासून ते झोपेपर्यंत कर्माचा, राहण्याचा, जगण्याचा, वागण्याचा जर वापर केला तर किती बदललाय बरं मनुष्य? किती बदललाय? म्हणजे अगदी त्याच्या सकाळी जागृत झाल्यापासून, जागा झाल्यापासून ते झोपेपर्यंत जी जी काही क्रिया करतोय ना, जी जी काही कर्म करतोय ना, त्याच्यामध्ये एवढा बदल झालाय, एवढा बदल झालाय की आज परिस्थिती अशी आहे की स्वतःकडे पाहायला सुद्धा माणसाला वेळ राहिलेला नाही. स्वतःला शोधायला सुद्धा माणसाला वेळ राहिला नाही. एवढ्या प्रकारे मनुष्य अशा प्रकारे बदललेला आहे, अशा प्रकारे मनुष्य बदललेला आहे. साधं उदाहरण होतं, साधं उदाहरण आहे. जोपर्यंत हा मोबाईल नवीन आला बघा, सुरुवातीलाच त्यावेळेला एवढाच होता, बरोबर आहे? त्याचा वापर आम्ही कशासाठी करायचो? फक्त संपर्क करण्यासाठी त्या मोबाईलचा वापर केला जायचा, बरोबर आहे ना? कोणाला तरी फोन करण्यासाठी किंवा कोणाचा तरी फोन येण्यासाठी, संपर्क करण्यासाठी त्याचा आम्ही वापर केला जायचा. त्याच्यामध्ये जसा जसा बदल होत गेला, आज काय परत इथं पाहायला मिळतंय? परदेशात असलेला माणूस सुद्धा आम्ही आमच्या देशामध्ये पाहतोय. तो आत्ता कसा आहे? कितीतरी लांबवर दिलेली आमची मुलगी डायरेक्ट आम्ही समोरासमोर संभाषण करतोय व्हिडिओ कॉल करून. पूर्वी म्हणजे काही जर पाहायला गेलं तर एखाद्या ठिकाणी जर मयत झाला किंवा एखाद्या ठिकाणी जर माणूस मेला तर अशी माणसं पाठवायला लागायची, बरोबर आहे की नाही आई? आणि ठराविक माणसं असायची. इकडे रुंद्याकडे जर एखादा गेला बाबा तर त्याने ते 7-8 गाव सांगून यायचं, पार अगदी मस्काला अंतरपाडा, पार अगदी तिकडे गोवेलीपर्यंत त्याने जायचं, बरोबर आहे की नाही? मग तिथे त्यांची मुलगी कुठे आहे, मावशीस कुठे आहे, मामास कुठे, ते बरोबर सगळं माहिती असायचं. इकडे जर गेला दानभाऊ पासून, पण तो दानभाऊ पर्यंत पोहोचला पाहिजे, मध्ये पाड्यावर नाही गेला पाहिजे, एवढा महत्वाचा विषय होता तो, बरं का? आणि इकडे जर पाठवला, एकदा उशीर सोडला की परत कशिवली पाड्यात नाही घुसला पाहिजे, पलसोलीला सरळ गेला पाहिजे तो. म्हणजे अशी माणसं असायची. आणि ती अशी माणसं पाठवली की मग ती जेव्हा तिथे जातील, निरोप देतील, तेव्हा तिथली माणसं निघतील, ती पोचतील तेव्हा माहीत नेलेलं जायचं. आता फळेगावचीच परिस्थिती जर पाहायला गेला, फळेगावची, तर तिकडे जर कोणी गेला ना, मयत नेताना इकडच्या काही वेळेला कळतंय, तोपर्यंत जवळजवळ बऱ्याच अंतराची माणसं या ठिकाणी आलेली असतात. तर सगळं बदललेलं दिसतंय आम्हाला. बरं, बदलल्यामध्ये सृष्टी आहे तशीच आहे,
पंचभूत ज्याप्रमाणे कार्य करायचे त्याप्रमाणे करतायत. मग बदललं काय तर मनुष्य बदललेला आहे, माणसाची कर्म बदललेली आहेत, माणसाचे विचार बदललेले आहेत. बरं का? आता तसं जर पाहायला गेलं तर नरदेह हा आपण एक देव कार्य करण्यासाठी भगवंताने दिलेलं आपल्याला साधन आहे. बरं का? देवाने दिलेलं नरदेह मनुष्य देह हे आपल्याला साधन आहे. आता आपण मगाशी बघितलं की नाही की एखादा प्रवास जर आपल्याला करायचा असेल तर ते प्रवास आपला कशा पद्धतीने आहे, कशा पद्धतीने करायचंय त्याच्यावर आपण कुठलं साधन घ्यायचं ते त्याच्यावर अवलंबून असतंय. ट्रक घ्यायची, डंपर घ्यायची, पिकअप घ्यायची, एखादी 4 व्हीलर घेऊन जायची की 2 व्हीलर घेऊन जायची, आपला प्रवास कसा आहे त्याच्यावर अवलंबून असतंय. तसं आम्हाला 83,99,999 योनीतून मुक्त होण्यासाठी दिलेलं साधन म्हणजे काय आहे? नरदेह आहे, मनुष्य देह आहे. आता महत्वाचा विषय हा मनुष्य देह आम्हाला कसा मिळालेला माहितीये का? तर त्याची ओळख करून देत असताना असं म्हटलेलं आहे, ऐक सज्जना मनमोहना संपत्ती पाहता कोणाची, जाईल काया जाईल माया उसनी आली पाचांची. काय सांगितलेलं आहे? पंचभूत इथे आहेत, पंचभूत तिथे आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. बरोबर आहे ना बाबा? तिकडची पृथ्वी आम्ही कशी ओळखतो? दगड, माती, झाड, रेती, ती पृथ्वी आहे. इथे अस्थि, मांस, त्वचा, नाडी आणि रोम, हाड, मांस, त्वचा, चामडी, रोम, केस आणि नाडी, हे सगळं मिळून पृथ्वी आहे. तिकडे आप आम्ही कशाला म्हणतोय? पाण्याचे तत्व काय आहेत? नदी आहेत, नाले आहेत, त्याच्यानंतर विहिरी आहेत, ओहोळ आहेत, सागर आहे, समुद्र आहे. इकडे आम्ही आप हे तत्व कसं जाणायचं, कसं ओळखायचं? शुक्लित, श्रोणित, लाळ, मूत्र आणि श्वेद म्हणजे घाम, ही आपाची तत्व आहेत. तिकडे आम्ही तेज कसा ओळखतोय? जे काही प्रकाश दिसतोय आम्हाला दिव्यापासून तर पार सूर्यापर्यंत, त्याच्यामध्ये चंद्र, चांदण्या सगळं आलं. इथे आम्ही तेज कसं ओळखायचं आहे? क्षुधा, तृषा, आलस्य, निद्रा आणि मैथून. भूक लागणे हा सुद्धा तेजाचा भाग आहे. तुमच्या शरीरातली शक्ती जर कमी झाली, भूकही लागायला कमी होते. तुमच्या शरीरातली जर शक्ती कमी झाली, तेज कमी झालं, तहान लागायलाही कमी होते. बाकी निद्रा, मैथूनचा तर विशेष त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचा असतो. आळस्य, निद्रा, मैथूनचा विषयच वेगळ्या प्रकारचा असतो. बरं का? त्याच्यानंतर वायू, तिकडे आम्ही कसं पाहतोय? जे काही आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. आता माणूस ऑक्सिजन घेतो, कार्बन डायऑक्साईड सोडतो. झाडं कार्बन डायऑक्साईड घेतात, ऑक्सिजन सोडतात. असे वेगवेगळ्या प्रकारचे वायूचे प्रकार आहेत. इथे वायू काय आहे? प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. चलन, वलन, प्रसरण, निरोधन हे कार्य अपानामुळे अर्थात या वायूमुळे होत असते, वायू पंचकामुळे होत असते. त्याचप्रमाणे आकाश, तिकडे विराट मोठी पोकळी आहे, सगळं त्याच्यामध्ये सामावलेलं आहे. या ठिकाणी काम, क्रोध, शोक, मोह आणि भय अशा प्रकारचं ते कार्य आकाशाचं मांडलेलं आहे. आकाशाची तत्व सांगितलेली आहेत. आता आपला महत्वाचा विषय काय आहे? उसनी आली पाचांची. पंचभूत ही आम्ही त्यांच्याकडून घेतलेली आहेत. ऐकताय ना? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचभूत आम्ही त्यांच्याकडून घेतलेली आहेत. देवानी कशी दिलेली आहेत आम्हाला? उसनी म्हटलेलं आहे. उसनी म्हटलेलं आहे. उष्ण कशाला म्हणतात माहितीये का? जे घेतलंय ते तसंच्या तसं परत करता आलं पाहिजे, त्याला काय म्हणतात? उसनी. आलं लक्षात? उष्ण जे घेतो ना आपण, ते जसं घेतोय तसंच्या तसं परत करता आलं पाहिजे, त्याला काय म्हणतात? उसनी. बिबरी कशाला म्हणतात बरं? जे घेतोय त्यापेक्षा आम्ही डबल देतोय, त्याला काय म्हणतात? बिबरी. हा बिबरी आलेला नाही बरं का? डबल देता येईल का? हा मी कसा घेतलेला आहे? उसनी घेतली, म्हणजे आम्ही हा उसना घेतलेला आहे. कसा घेतलेला आहे? जसा दिलाय भगवंतानी तसा परत करायचा आहे. पिकले ना केस, काही दिवसात दातही पडते, काही दिवसात दातही पडते. एक एक अवयव आमचा निकामी होत जातो. का बरं? कशामुळे बरं? जसं आणलंय तसं परत करायचं आहे. साधं उदाहरण आहे, तुम्ही शेजाऱ्यांचा कोयता आणला, नकळत त्याला दगडाशी संपर्क झाला आणि त्याला काय म्हणतात? दगडाशी संपर्क आलेला कोयत्याला काय म्हणतात? काय झाला? तो बोथळला, खांड पडली. बरोबर की नाही? तसाच्या तसा जर तुम्ही त्यांना परत नेऊन दिला, तर ज्यांना परत दिला, खांड पडलेली कोयता, पाजवलेला आणलेला, धार काढून आणलेला,
खाण पडलेली कोयता जर तुम्ही त्याला परत दिला तर त्याला आनंद वाटेल का? आनंद वाटेल? बरं वाटेल? त्या बाईचा हातात कोयता दिल्याबरोबर अर्धा जीव जातो. कसा दिलता ना कसा आणून दिला, परत येतं घरी. बरोबर आहे की नाही? काय बोलते ती? कसं दिलता ना कसा आणून दिला, परत येतं घरी. मग आपल्याला भगवंताने जर उसना पंचभूतांकडून घेऊन जर हा नरदेह दिलेला आहे, उसनी आली पाचांची, तर आम्हाला तो नरदेह भगवंताच्या चरणी जसाच्या तसा परत अर्पण करता आला पाहिजे. जसाच्या तसा परत अर्पण करता आला पाहिजे. पण आमच्या जीवनाचा जर आम्ही विचार केला तर ऐका, एक एक इंद्रिय जसा जसा माणसाचा वय होत जातो ना, जसा जसा माणसाची वाटचाल वृद्धापकाळाकडे होते ना, तसा तसा एक एक अवयव माणसाचा निकामी होत असतो. निकामी होत असतो. मग आम्ही भगवंताला डोळे भरून पाहावं म्हणून जर भगवंताने डोळे दिले, तर दृष्टी जायची वाट पाहायला पाहिजे. देवाला पाहायला तर आधीच बघितलं पाहिजे. दृष्टी गेल्यावर किती प्रयत्न केले तर देव दिसेल. भगवंताचं ऐकण्यासाठी जर आम्हाला कान दिलेले आहे, तर आम्ही भगवंताचं कधी ऐकलं पाहिजे? जोपर्यंत आम्हाला ऐकायला येते तोपर्यंत ऐकलं पाहिजे ना. आम्हाला जर वैखरी भगवंताचं स्तवन करण्यासाठी दिलेली आहे, तर ते आम्ही कधी स्तवन केलं पाहिजे? जोपर्यंत आम्हाला बोलता येतंय ना, ती ताकद आहे ना, शक्ती आहे ना, तोपर्यंत आम्हाला देवाचं स्तवन करता आलं पाहिजे. आणि मग असं जर आम्ही केलं तर जसं आणलंय ना तसं अर्पण केल्यासारखं आहे, तसं परत केल्यासारखं आहे. इथे परत देणं म्हणजे तुम्ही मृत्यूच्या समयी कसे असता याला महत्व नाही. देवाकडे परत करणं म्हणजे तुम्ही मृत्यूच्या समयी कसे असता याला महत्व नाही. तुम्ही तो देव तुमच्या साक्षीला तुमची सेवा करत असताना काय करताय ना, ज्या कामानिमित्त जी इंद्रिय आणलेली आहेत ना, ती इंद्रिय तेच काम जर करत असतील, तेच कार्य जर करत असतील, तर ऐका, तो देह तुम्ही देवाच्या चरणी अर्पण करताय, अर्पण केलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. काय म्हटलेलं आहे? आयुष्य हेची रत्नपेटी. सगळ्यात मोठी देणगी जर भगवंताने आम्हाला कुठली दिली असेल ना, सगळ्यात मोठं दान जर भगवंताने आम्हाला कुठलं दिलं असेल ना, तर हे विकत न घेता येणार आयुष्य. नरदेह तर आहेच आहे बाबा, पण नरदेह देऊन सुद्धा आम्हाला जे आयुष्य दिलंय ना, हे आयुष्य आम्ही कधीही आणि कुठूनही आणि कोणाकडूनही विकतही घेऊ शकत नाही. विकतही घेऊ शकत नाही. मग ते आयुष्य आम्हाला मोजता आलं पाहिजे. आयुष्य आम्हाला मोजता आलं पाहिजे. आम्ही कसं मोजतोय आयुष्य? एखाद्याला जर सांगितलं ना, आता तुम्ही देवाचं कार्य करायला पाहिजे, देवाचं नामस्मरण करायला पाहिजे, तुम्ही हुशार आहात, तुमची स्मरणशक्ती चांगल्या प्रकारे आहे, तुम्हाला ज्ञानही चांगल्या प्रकारे आहे, त्यांच्याकडून उत्तर काय येतंय माहितीये का? हा वय आमचा देवदेव करायचा वय नाही. देवदेव करायचा वय नाही. इथे अनेक ज्ञानी माणसं बसलेली आहेत, अनेक ग्रंथांचा, पुराणांचा, शास्त्राचा अभ्यास केलेली माणसं या ठिकाणी बसलेली आहेत. मला सांगा ना, कुठल्या शास्त्रामध्ये, कुठल्या पुराणामध्ये वयाची मर्यादा दिलेली आहे परमार्थ करण्यासाठी? वयाची मर्यादा दिलेली परमार्थ करण्यासाठी कुठल्या पुराणामध्ये, कुठल्या शास्त्रामध्ये? नाही. खरं तर आम्हाला ज्या वेळेला स्मरण होतंय ना, कळतंय ना, त्या वेळेपासून आम्ही देवाचा परमार्थ केला पाहिजे, देवाचं नामचिंतन केलं पाहिजे, देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. आता आपला विषय बघा महत्वाचा कसा आहे. कृतायुगामध्ये, सत्ययुगामध्ये सत्यकर्म होती म्हणून त्याला वय हो, त्याला आयुष्य होतं 17,28,000 वर्ष. त्या ठिकाणी साधन होतं ध्यान करणं. त्रेतायुगामध्ये काही थोडाफार पाप आलं, त्यामुळे त्याचं आयुष्य सुद्धा कमी केलं. 12,96,000 वर्ष आयुष्य त्रेतायुगाचं. त्या वेळेला साधना होती होम हवन करणं, यज्ञ याग करणं, बरं का. त्याच्यानंतर जेव्हा द्वापार युग आला ना, त्यावेळेला 50% पुण्य आणि 50% पाप झालं, आणि मग त्याचं आयुष्य केलं 8,64,000 वर्ष. त्यावेळेला साधना होती, कर्मकांडाला महत्व होतं, कर्मकांडाला महत्व होतं. आता आम्ही ज्या युगामध्ये वावरतोय, ह्या युगाला काय म्हटलं जातंय बरं?
मगाशी तुम्हाला मी हाच प्रश्न विचारलेला, परत त्याच प्रश्नावर आपण आलो. त्याला म्हणतात कलियुग. आता कलियुग म्हणजे तरी नक्की काय? तर ज्या ठिकाणी अधर्म माजलेला आहे, धर्म कार्य नाही, ज्या ठिकाणी मनुष्याची वाटचाल अनितीने आहे, नीतीने वागत नाही, पोटात एक ना ओठात एक, म्हणजे इथले वरच्या गाठीचे परवडले पण आतल्या गाठीचे नाही परवडत. याला काय म्हणतात? इथे वरच्या गाठीवाले कमी. आपण या ठिकाणी बसलेलो आहोत ना, माऊली, पुरुष असतील, महिला असतील, अजून तरुण असतील, वृद्ध असतील, आपण सगळ्यांची जर तपासणी केली ना, तर इथे कोणाच्या मानेला गाठ, कोणाच्या हाताला गाठ, कोणाच्या पोटाला गाठ, कोणाच्या पायाला गाठ, अशी माणसं कमी मिळतील अशी माणसं. बरोबर आहे की नाही? पण आतल्या गाठीची माणसं माझ्या सकट आपण सगळेच कितीतरी असू शकतो. त्यांच्यामध्ये बदल घडवण्यासाठी हा प्रवचन आहे. त्याच्यामध्ये बदल घडवण्यासाठी प्रवचन आहे. कारण तुम्हाला सांगतो, तुमच्या वरच्या गाठी एक्सरे मध्ये दिसतील, सोनोग्राफी मध्ये दिसतील, सिटी स्कॅन मध्ये दिसतील, MRI मध्ये दिसतील, एखाद्या मशीन मध्ये टाकल्यानंतर सगळ्या वरच्या गाठी तुमच्या दिसतील. पण अशी कुठलीही मशीन विज्ञानाने तयार केली नाही की त्या मशीन मध्ये माणसाला टाकला की माणसाच्या आतल्या गाठी दिसतात. आतल्या गाठीचा माणूस समजतो लगेच, आहे का अशी मशीन? नाही ना. त्या गाठी काढण्याचं काम प्रवचनातून होते, कीर्तनातून होते, संत करत असतात. त्याच्यामध्ये बदल करण्याचं काम संत करत असतात. म्हणून आम्हाला प्रवचन श्रवणाची गरज आहे, आम्हाला कीर्तन श्रवणाची गरज आहे. बरं का? कीर्तन श्रवणाची गरज आहे. आता आपला विषय असा होता, श्रीमंत कोण? बऱ्याच गोष्टी अशा आपल्याला बोलण्यासारख्या आहेत. त्याच्यामध्ये साधं उदाहरण सांगतो बघा. ज्याला आपण भिकारी समजतो, तो थोड्याफार घरी फिरतोय, थोडंफार त्याला काही मिळालं की ते अन्न ग्रहण करतोय आणि तो वाट बघतोय सूर्य कधी मावळतो. कारण रस्त्यावर झोपायचं आहे म्हणजे रात्र झाल्याशिवाय लोक झोपू देणार नाहीत. तसा तो कसा पण झोपू शकतो. ऐकताय ना? तसा तो सूर्य समोर असतानाही झोपू शकतो. पण त्याला माहिती आहे, जोपर्यंत उजेड आहे तोपर्यंत रस्त्यावर लोक झोपू देणार नाहीत, लातलतील, तुळवतील. 10 घरं फिरून काहीतरी मिळेल ते ग्रहण करणारा आम्ही ज्याला भिकारी म्हणतो, तो संध्याकाळी रात्री एकदा सूर्य मावळला की 8 वाजता झोपतो. 8 वाजता झोपतो. बरोबर ना बाबा? आणि जो करोडपती आहे त्याला दवाखान्यात जाऊन झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागतात, तरी झोप येत नाही. शेवटी डॉक्टर हैराण होतात, दादा झोपच्या गोळ्या देऊन जर तुम्हाला झोप येत नाहीत तर याच्यावर माझ्या हातात उपाय काहीच नाही. बरं का? माझ्या हातात उपाय काहीच नाही. रात्री व्यवस्थित झोप यावा असं जर वाटत असेल तर त्यासाठी दिवसभर प्रामाणिक कर्म करायला पाहिजेत. कारण तुम्ही दिवसभर जी चित्रा पाहताना त्याचा पिक्चर डोळे मिटल्यावर लागतो. खरं आहे की खोटं आहे? काय माऊली? तुम्ही दिवसभर जे जगताना वागताना त्याचं चित्रपट कधी चालू होते? डोळे मिटल्यावर. ज्याला वाटत असेल ना रात्रभर गाढ झोप लागावी, निवांत झोप लागावी, त्याने दिवसभर प्रामाणिकपणे राहिलं पाहिजे. जो दिवसभर प्रामाणिक कर्म करतोय ना, तो रात्री डोळे मिटल्या त्याला झोप लागते. ऐका, ज्याला वाटत असेल ना माझा भविष्य काळ अतिशय चांगल्या प्रकारे म्हणजे परमार्थ करावा पाहिजे, मला देवाचं नामचिंतन घडायला पाहिजे, तर त्यासाठी आम्ही आता वर्तमान काळामध्ये देवाचं नामस्मरण केलं पाहिजे, देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. आता वर्तमान काळात